अधिक मास महात्म्य अध्याय 12वा. दीपदानाचे महात्म्य, स्नानाचे फल आणि सुशर्मा कथा याचे कथानक या अध्यायामध्ये आलेले आहे, ज्याचे आता आपण श्रवण करणार आहोत. त्यापूर्वी श्री गणेशाला, आपल्या गुरुदेवतेला आणि पुरुषोत्तमाला वंदन करूया आणि श्रवणाला प्रारंभ करूया. लक्ष्मीने विष्णूला विचारले, अधिक मासात दीपदान आणि उचित ठिकाणी दिवे लावून प्रकाशाची सोय करणे या गोष्टीला काय महत्त्व आहे? दिवा हा कोणत्या द्रव्याचा करावा? वातीला धागे हे किती असावेत? दिवा किती दिवस तेवत ठेवावा? श्रीहरी विष्णू म्हणाला, अधिक महिन्यातील दीपदानाचे महत्त्व हे फार मोठे आहे. त्याने सर्व प्रकारच्या पापातून मनुष्य मुक्त होतो. अधिक महिन्यात शुक्ल प्रतिपदेपासून दीप लावण्यास सुरुवात करावी. प्रथम स्नान करावे, शौच मुखमार्जन करावे. स्नानाची फळे एकापेक्षा एक जास्त कशी आहेत ते आधी तुला सांगतो. उष्ण पाण्याने स्नान केल्याने एक पट फळ मिळते. थंड पाण्याने स्नान केल्यास दुप्पट फळ मिळते. ही स्नाने घरातील पाण्याने करावीत. विहिरीवर जाऊन स्नान केले तर चौपट पुण्य प्राप्त होते. मोठ्या वापीजवळ जाऊन स्नान केले तर 8 पट, तलावातील पाण्याने 10 पट आणि त्याच्या 10 पट पुण्य हे डोहातील पाण्याने स्नान केल्यास मिळते. झऱ्याच्या पाण्याने स्नान केल्यास त्यास 10 पट, नदी स्नानाचे पुण्य त्याहून 10 पट आणि त्याच्या 10 पट पुण्य हे महानदीतील स्नानाने मिळते. स्नान करताना पांढरे तीळ आणि आवळकाठीचे चूर्ण आणि गोमूत्र हे अंगाला लावून त्यानंतर स्नान करावे. त्यावेळी म्हणावयाचा संस्कृत मंत्र आहे. ती प्रार्थना ही पुढील प्रमाणे आहे. हे देवदेवा ऋषिकेशा, तुला देव दानव सर्वच वंदन करतात. या अधिक मासामध्ये मी स्नान करणार आहे, म्हणून मी तुला नमन करतो. तरी त्यात कोणत्याही प्रकारचे विघ्न येऊ नये यासाठी तू मला सहाय्य कर. अशी प्रार्थना करून पुष्कर इत्यादी तीर्थांचे स्मरण करावे. तसेच गंगा, नंदिनी, नलिनी, सीता, मालती, मलापहा, त्रिपथगामिनी, भागीरथी, हैमवती, जान्हवी, त्रिदशेश्वरी ही गंगेची 12 नावे उच्चारून स्नान करावे. स्नानानंतर आचमन करावे. कोरडी वस्त्रे नेसावीत. असे स्नान करावे. अधिक मासात एक वेळ जरी यथाविधी स्नान घडले तरी सुद्धा 7 जन्मांचे पाप नष्ट होते. सप्ताहभर स्नान केल्यास 10 जन्मांचे पाप जाते. 15 दिवस स्नान केल्यास 100 जन्मातील पापे नष्ट होतात आणि महिनाभर यथाविधी स्नान केल्यास 1000 जन्मातील पापे ही नष्ट होतात. अधिक मासातील स्नानाचे खूपच महत्त्व आहे. अधिक मासामध्ये कोणतेच पुण्यकार्य न करणारा हा खरोखरच पापी होय. आलेली संधी फुकट घालवली असे त्यामुळे होते. पुरुषोत्तमाची पूजा करावी. ती अशी की एका वेदीवर एक घट ठेवावा. त्याच्यावर दीपस्तंभ ठेवावा. हा दीपस्तंभ तांब्याचा असावा. त्यात 5 अंगुळे लांबीची 7 धाग्यांची वात घालावी. त्यामध्ये तेल किंवा तूप घालून दिवा लावावा. त्या दीपकाची आणि कुंभाची यथाविधी स्थापना करावी आणि हात जोडून प्रार्थना करावी. दिव्याने अंधार नाहीसा होतो आणि तो तेज प्रकट करतो. म्हणून मी पुरुषोत्तमाला हा दिवा दाखवित आहे. हा संसार तेजोमय आहे. दीपामुळे ज्ञान प्राप्त होऊन मोक्ष मिळतो. म्हणून हे भगवंता, मी तुला दीप अर्पण करीत आहे. तू त्याचा स्वीकार कर आणि आमच्या इच्छा तू पूर्ण कर. तसेच कुंभपूजनही करावे. अशा प्रकारे संपूर्ण महिनाभर दीप तेवत ठेवावा. त्याने फार मोठे फळ मिळते. तेज, धन, ज्ञान आणि मोक्ष
सौभाग्य, विद्या, आयुष्य, आरोग्य, चांगली स्त्री, पुत्र पौत्र, ब्रह्मज्ञान, राज्य, धन, पशु, जे हवे ते मिळेल. रोगराई दूर होईल. सर्वत्र कीर्ती होईल. भयभीत झालेल्यांची भीती ही निघून जाईल. बद्धजन हे मुक्त होतील. असा दीपदानाचा महिमा आहे. असा दिवा पाहून प्रेरणा मिळवून जे दीपाची स्तुती करतील किंवा दुसऱ्याला तशी प्रेरणा देतील ते मुक्त होऊन वैकुंठाला जातील. श्रीहरी विष्णू लक्ष्मीला पुढे म्हणाले, याविषयी मी तुला एक पुरातन गोष्ट सांगतो. माझा एक भक्त सुशर्मा नावाचा ब्राह्मण सरस्वती नदीच्या तीरावर राहत होता. तो भिक्षा मागून उदरनिर्वाह करत असे आणि रात्री हरिचिंतन करत असे. तो रोज रात्री दिवा लावून झोपत असे. अधिक मासामध्ये तर दीप प्रज्वलित करून रात्री निजत असे. त्यावेळी उंदीर पकडण्यासाठी एक बोका येई. एकादशी आली. त्या दिवशी सुशर्म्याने पुरुषोत्तमाची पूजा केली आणि रात्री नामसंकीर्तन करीत जागत बसला. मध्यरात्री उंदीर पकडायला बोका आला. त्यावेळी वातीवर काजळी धरली होती आणि त्याची ज्योत ही मंद झाली होती. उंदीर आला आणि बोक्याने उडी मारली. त्याच्या धक्क्याने समई थरथरली. काजळी झडून गेली आणि दिवा हा अधिक प्रदीप्त झाला. हेही बोक्याचे पुण्यच होते. योगायोग असा की दुसऱ्या दिवशी तो बोका मरण पावला. दीप उजळण्याच्या पुण्याने तो वैकुंठात गेला. नित्य दिवा लावल्याने आणि पुरुषोत्तमाची पूजा केल्याने सुशर्मा ब्राह्मण हा श्रीमंत आणि सुखी झाला आणि मरणोत्तर मुक्त झाला. हरीच्या समोर अधिक मासामध्ये दिवा तेवत ठेवल्याने त्याचे महान फळ मिळते, असे श्रीहरी विष्णू लक्ष्मीला म्हणाला. या ठिकाणी अधिक मास महात्म्याचा 12वा अध्याय हा समाप्त झाला. श्रीकृष्णार्पणमस्तु. याच्या 13व्या भागाचे श्रवण आपण पुढच्या भागामध्ये करणार आहोत.